काय ग सखे, ह्या महिन्यात सुद्धा अजून पाळी वेळेवर आलेली नाहीये आणि तरी सुद्धा तू काय करतेयस? हे असं रील स्क्रोल करत बसलीयस. काय वाटतंय तुला, हे अशा जर रील स्क्रोल करत बसलं तर पाळी वेळेवर येणार आहे का? नाही ना. मग आता थोडं थांब, रील स्क्रोल करायचं बंद कर आणि स्वतःसाठी एक तास नको, फक्त 15 ते 20 मिनिटं दे. आणि तेवढ्या वेळात व्यवस्थित योगासनं कर, तुझ्या आहाराकडे लक्ष दे, चालायला जा, बाहेर निसर्गामध्ये फिर. याने काय होणार आहे, तुमची पाळी रेग्युलर होण्यासाठी मदत होणार आहे. चला तर मग मी तुम्हाला फक्त 5 सोपी योगासने सांगणार आहे, जी तुम्ही बसल्या बसल्या एका जागेवरती करू शकता. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिलं आसन बद्ध कोणासन. याच्यामध्ये काय करायचे, ताट बसायचं, दोन्ही पाय या प्रकारे फोल्ड करायचे, दोन्ही हातांनी आपल्याला पायाला पकडायचे आणि रोज हे 50 ते 100 वेळा तरी करण्याचा प्रयत्न करायचा. कंटिन्युअसली जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की आपले गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे जातील. येस. याच्यामध्ये सेकंड, दोन्ही हातांनी गुडघ्यांना पकडायचे, पाय फोल्ड करायचे, तसंच खाली प्रेस करायचे. तर याचे सुद्धा आपल्याला 30 ते 40 वेळा रिपिटेशन्स करायचे आहे. ह्या दोन्ही एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करायचे, डावा पाय फोल्ड करायचा, याप्रमाणे जसं आपण लहान बाळाला पकडतो त्याप्रमाणे आपल्या पायाला पकडायचंय आणि साइड टू साइड करायचंय. हे आपण डाव्या बाजूने 10 वेळा तसेच उजव्या बाजूने 10 वेळा करणार आहोत. यानंतर जी चौथी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं, चक्की चालन करायचे, दोन्ही हात समोर इंटरलॉक आणि हात पूर्ण असा गोलाकार फिरवायचा. हे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करायचं. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज झाल्यानंतर दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. आपल्याला दोन्ही हात समोरून वरती घ्यायचे, फॉरवर्ड बेंड करायचे जास्तीत जास्त आणि त्यानंतर वरती यायचं. पुन्हा एकदा फॉरवर्ड बेंड करायचंय, वरती यायचं. तर या प्रकारे आपल्याला रिपिटेशन्स करायचे आणि शेवटी थोड्या वेळासाठी फॉरवर्ड बेंड करून होल्ड करायचे आणि सावकाश वरती यायचं. जर हे रुटीन तुम्ही रोज फॉलो केलं तर तुमचे पाय नियमित होण्यासाठी मदत होणार आहे. आणि सोडून द्या ना टेन्शन, किती तो स्ट्रेस घेणार ना, आणि कशा कशाचा घेणार. जर त्याचा आपल्या हेल्थवरती इम्पॅक्ट होत असेल तर का बरं स्ट्रेस घ्यायचा एवढा, हो की नाही. चला तर मग आनंदाने रोज एक्सरसाइज करा आणि तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या. लव्ह यू ऑल.